ओके, तर कंपोजिट सिलेंडरचा आपण पाईप बघतोय. स्टेटमेंटच आहे. ए स्टीम पाईप हॅव्हिंग कंडक्टिव्हिटी ऑफ 45 वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस, हॅव्हिंग 70 mm inside diameter and 80 mm outside diameter. It is covered with two insulation layers. The layer in contact with the pipe is 35 mm of asbestos, having conductivity of K 1.15 watt per meter degree Celsius, and it is covered with 25 mm thick magnesia insulation having conductivity of 0.075 watt per meter degree Celsius. The heat transfer coefficients for the inside and outside surface are 220 and 6.5 watt per meter degree Celsius. If the temperature of the steam is 350 degree Celsius and ambient temperature is 30, calculate the heat loss for the 50 mm length of the pipe. Okay, typical example है. This is the inner diameter of the pipe, तो दिलेला आहे 70 mm. This is the outer diameter of the pipe, तो दिलेला आहे 85 mm. त्याच्यावर दोन इन्सुलेशनचे लेयर आहेत. पहिली आहे ॲस्बेस्टॉस, त्याचा थिकनेस आहे 35 mm. थिकनेस म्हणजे काय, हा जो डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज 35 mm. आणि सेकंड जी आहे ती मॅग्नेशिया इन्सुलेशनची आहे, तिचा थिकनेस आहे 25 mm. ओके, आतमध्ये स्टीम आहे, तिचं टेम्परेचर आहे 350 डिग्री सेंटीग्रेड. कन्व्हेक्शन आहे आणि आउटसाईडला पण कन्व्हेक्शन आहे. तिचं टेम्परेचर आहे, ॲम्बियंटचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. ओके, आता बघा काय होतं आहे. पहिलं कन्व्हेक्शन, दुसरं कंडक्शन, तिसरं कंडक्शन, चौथं कंडक्शन आणि पाचवं कन्व्हेक्शन, असे 5 स्टेपमध्ये इथे हीट ट्रान्सफर होते. ओके, फर्स्ट कन्व्हेक्शन, सेकंड कंडक्शन, थर्ड conduction, fourth convection, and fifth is again convection. So first convection, second conduction, third conduction, fourth conduction, and fifth convection. This is 350, this is 30. R1, 2, 3, 4 and 5. ठीक आहे. आता वन बाय वन आपण व्हॅल्यूज लिहूयात. K1 स्टीलचं आहे 45 वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस. R1 आहे 35 mm, सो 0.035 मीटर्स. R2 85 mm डायमीटर, म्हणजे 0.0425 मीटर्स. R3 याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे 35 mm चं, सो 42.5 प्लस 35, सो दिस इज इक्वल टू 0.0775 मीटर्स. R4 जो आहे त्याच्यामध्ये अजून 25 mm चं आहे, सो 77.5 प्लस 25 is 102.5, so it is 0.1025 meters. K2 जो आहे इन्सुलेशन, पहिल्याचा इन्सुलेशनचा, तो आहे 0.15 वॅट पर मीटर डिग्री सेल्सिअस.
तिसऱ्या लेअरचा जो कंडक्टिव्ह कोइफिशियंट आहे तो आहे 0.075 वॅट्स पर मीटर डिग्री सेंटीग्रेड. हॉट फ्लुइडचा जो आहे कोइफिशियंट तो आहे 220 वॅट पर मीटर स्क्वेअर डिग्री सेंटीग्रेड. आणि कोल्ड फ्लुइडचा जो आहे दॅट इज इक्वल टू 6.5 वॅट्स पर मीटर स्क्वेअर डिग्री सेंटीग्रेड. ओके, so Q is equal to delta T upon summation of all the thermal resistances. So delta T आहे 350 minus 30. आता आपण रेजिस्टन्स फाइंड आउट करूयात. फर्स्ट आहे कन्व्हेक्शन 1 अपॉन एच एच एफ इंटू 2 पाय आर वन इंटू एल. लेंथ आहे 50 मीटर्स. सो दिस इज इक्वल्स टू 1 अपॉन एच एच एफ किती आहे 220 इंटू 2 पाय आर वन आहे 0.035 into 50. So this is equal to 4.133 into 10 raised to minus 4 degree Celsius per watt. R2 कंडक्शनचा आहे. कंडक्शनचा आहे ln of R2 by R1 divided by 2 pi K1L. आता हा कुठला आहे? हा स्टील पाईपचा आहे. This is the thermal resistance of the steel pipe itself. So this is equals to ln of R2 आहे 0.0425 divided by 0.035 upon 2 pi K किती आहे K1 45 into 50. So this is equal to 1.289 into 10 raised to minus 5 डिग्री सेल्सिअस पर वॅट. थर्ड आहे कंडक्शनचा. कुठला आहे? हा आहे एस्बेस्टॉस लेअरचा. दिस इज द थर्मल रेजिस्टन्स ऑफ द एस्बेस्टॉस लेअर. तो काय आहे? ln ऑफ R3 by R2 divided by 2 pi K2L. So ln of R3 किती आहे 0.0775 divided by 0.0425 divided by 2 pi K2 किती आहे 0.15 into 50 किती आहे बघूयात. So this is equal to 0.0127 degree Celsius per watt. R4 मॅग्नेशिया लेअरचा आहे. This is equal to ln of R4 upon R3 divided by 2 pi K3L. So ln of R4 किती आहे 0.01025 divided by 0.00775 divided by 2 into pi into K3 किती आहे
0.075 into 50. So this is equal to 0.011 डिग्री सेल्सिअस पर वॅट आणि शेवटला आहे तो कन्व्हेक्शनचा. सो इट इज 1/HCF इंटू 2πr4L. R4 का घेतलाय कारण हे आउटरवर होत आहे म्हणून इथला रेडियस आपण घेतलेला आहे. सो दिस इज इक्वल्स टू 1/6.5 इंटू 2π इंटू R4 किती आहे 0.1025 into length is 50. So this is equal to 11.94. एक मिनिट बघतोय मी. हा त्याच रेंज मध्ये येईल सर. नाही 4.77 इंटू 10⁻³ आलाय. हे बघा 1 डिवायडेड बाय 6.5 डिवायडेड बाय 2π डिवायडेड बाय 0.1025 डिवायडेड बाय 50. 4.77 इंटू 10⁻³ डिग्री सेल्सिअस पर वॅट. कसं करायचं सिम्पल टेक्निक सांगतो याची. आधी डिनॉमिनेटर सगळ्या मल्टिप्लायमध्ये घ्यायचं आणि त्याचा इन्व्हर्स घेऊन टाकायचं. म्हणजे 6.5 इंटू 2 इंटू पाय इंटू 0.1025 इंटू 50 याचा इन्व्हर्स घ्यायचा. सो इट इज 4.77 इंटू 10⁻³ Therefore the rate of heat transfer Q is equal to delta T overall divided by summation of all the thermal resistances. So this is equal to 3 किती आहे टेम्परेचर 350 minus 30 divided by ह्या पाचहीची समेशन घ्यायची. सो R1 is 4.133 into 10⁻⁴ plus 1.289 into 10⁻⁵ plus 0.0127 plus 0.011 plus 4.77 into 10⁻³ बघा किती येते. 350 minus 30 is 320 divided by 11.07 kilowatt. So the rate of heat transfer is 11.07 kilowatts. ओके, तर हे अशा तऱ्हेने आपण हे न्यूमेरिकल जे आहे ते सॉल्व्ह करतो. बरोबर आहे. ठीक आहे. सो दिस इज हाऊ द न्यूमेरिकल इज सॉल्व्ड.